जय शिवराज, जय भीम भावना आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा जो व्हिडिओ आहे खूप खास होणार आहे, कारण की आजचा जो स्टेटस आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांवरती क्रिएट करणार आहोत। आता तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितलाच असेल। तुम्हाला डेमो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करून टाका, आणि तुम्हाला पण असा व्हिडिओ बनवायचा असेल महाराजांवरती तर व्हिडिओला पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता, तेव्हाच तुम्हाला बनवता येईल। आणि त्यासाठी आपल्याला एक ॲप्लिकेशनची आवश्यकता पडणार, ज्याचं नाव आहे काइन मास्टर। ते तुमच्याकडे नसेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथनं जाऊन तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता। आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होईल ते सर्व काही तुम्हाला मी लिंक थ्रू डिस्क्रिप्शनमध्ये जीप फाईल बनवून दिलेली आहे, आणि जीप फाईलचा पासवर्ड जो आहे व्हिडिओमध्ये आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, कुठे पण तुम्हाला पासवर्ड शो होईल, तर कुठेही स्किप न करता तुम्हाला व्हिडिओ बघावा लागेल, तेव्हाच तुम्हाला पासवर्ड मिळेल आणि मटेरियल मिळेल। आणि तुम्हाला तिथनं मटेरियल डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन, तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या। जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होत असतं ते सर्व काही इथं अपलोड करत असतो। टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, किंवा तुम्हाला टेलिग्रामचं नाव स्क्रीनवरती पण दिसत असेल। आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील, किंवा तुम्हाला नवीन नवीन स्टेटस हवे असतील व्हॉट्सअप स्टेटससाठी, तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करू शकता। त्यावरती मी स्टेटस पण अपलोड करत असतो। आणि तुमचा काही जो क्वेश्चन असेल किंवा काही प्रश्न असतील एडिटिंगबद्दल, तर ते पण तुम्ही मेसेज करून आपल्याला कळवू शकता। तर लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, लगेच फॉलो करा। आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केली तर व्हिडिओला लाईक करा। आणि भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून टाका। तर चला, जरा वेळ न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया। Powerful people make places powerful. ओके, तर गाईज आपल्याला काइन मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर इथं प्लसचा आयकन दिसत असेल, त्यावरती क्लिक करून 1.1चा रेशो सिलेक्ट करून घ्यायचा आहे, 3 नंबरचा रेशो सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला मीडियाचा ऑप्शन दिसत असेल, यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथनं काही इमेजेस मिळून जाईल, ते PNG तुम्हाला इथनं ॲड करायचे। तर तुम्हाला मी सांगतो, सगळ्यात पहिले आपल्याला अशा प्रकारे इमेजेस ॲड करून घ्यायचे 3, ठीक आहे। 3 इमेजेस ॲड केल्याच्या नंतर बघू शकता इथं तुम्हाला ऑडिओचा ऑप्शन दिसत असेल, त्यावरती क्लिक करायचं, आणि सगळ्यात पहिले आपल्याला एक ऑडिओ याच्यामध्ये ॲड करायचा आहे। तर सिम्पली आपण ऑडिओ ॲड करून घेऊया। ऑडिओ ॲड झालेला आहे, आणि त्यातील थोडंसं समोरील पार्ट आपल्याला कट करायचा आहे। तर बघू शकता इथनं जो ऑडिओवरती क्लिक करायचं आहे, कैचीच्या ऑप्शनवरती यायचं, आणि 1 नंबरच्या ऑप्शनवरती जाऊन आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे, पुढं सरकवायचं आहे। पुढं सरकवल्याच्या नंतर आपल्याला PNGवरती क्लिक करायचं आहे, आणि याला असं थोडंसं झूम करून घ्यायचं आहे, बघू शकता अशा प्रकारे। आणि इथं तुम्हाला डबल मायनसचा ऑप्शन दिसत असेल, त्याला तुम्हाला ऑन करायचं आहे, ठीक आहे, अशा प्रकारे। परत 2nd नंबरची PNGवरती यायचं आहे, कैची साईडच्या ऑप्शन घेऊन याला पण आपल्याला अशा प्रकारे फुल करून घ्यायचं आहे, थोडंसं झूम करायचं आहे, बघू शकता अशा प्रकारे। झूम केल्याच्या नंतर असं ठेवायचं आहे। त्यानंतर तुम्हाला या दोन्हीच्यामध्ये एक बॉक्स दिसत असेल, बघू शकता, या बॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक इफेक्ट डाउनलोड करून घ्यावा लागेल। इफेक्ट तुम्हाला दाखवतो मी, बघू शकता हा वाला तो इफेक्ट आहे। आणि हा इफेक्ट तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला इथं गेट मोरवरती जायचं, ना असेल तर काही प्रॉब्लेम नाही, याच्यावरतीच आपल्याला हा इफेक्ट ॲड करायचा आहे। हा इफेक्ट बघू शकता, आणि आपल्याला हा इफेक्ट तुमच्याकडे नसेल तर गेट मोरवर जाऊन डाटा ऑन करून हा इफेक्ट डाउनलोड करून घ्यायचा आहे। तर सिम्पली आपण याच्यावरती क्लिक करायचं, आणि आपल्याला 3 नंबरचा इफेक्ट याच्यामध्ये ॲड करायचा आहे, बघू शकता अशा प्रकारे। परत आपल्याला इथं 2 नंबरच्या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे, आणि आणखीन तोच इफेक्ट आपल्याला परत यावरती ॲड करायचा आहे, बघू शकता अशा प्रकारे, ठीक आहे। आता थोडंसं ऐकून घेऊया आपण परफेक्टपणे बीट मॅच झालेली आहे का, ठीक आहे। आपल्याला 1 नंबरच्या याच्यावरती क्लिक करायचं आहे फोटोवरती आता, आणि इथं ह्यावाल्या ऑप्शनवरती जायचं आहे। याच्यावरती गेल्याच्या नंतर याच्यावरती आपल्याला एक इफेक्ट लावून घ्यायचा आहे, बघू शकता मी तो लावित आहे। याच्यावरती यायचं आहे, याच्यावरती आपल्याला 1 नंबरचा हा इफेक्ट लावून घ्यायचा आहे। तर बघू शकता, आता थोडंसं ऐकून घेऊया। तर आपल्याला इथं कट मारायचं आहे, तर सिम्पली इथून आपल्याला इथपर्यंत घेऊन टाकायचं आहे, ठीक आहे। बघू शकता बीटनुसार आपल्याला ॲड करायचं आहे। थोडंसं पुढं सरकूया। तर इथं पण बघू शकता, थोडंसं मागं सरकवायचं आहे। थोडंसं एकदा क्लिअर ऐकून घेऊया, थोडंसं मागं। तर बघू शकता इथपर्यंत, ठीक आहे। टाईम लागला तर लागू द्या, काही प्रॉब्लेम नाही भावना, पण व्हिडिओ अगदी एकदम प्रोफेशनलपणे दिसला पाहिजे। त्यानंतर करायचं काय आपल्याला,
इथं आपला मीडियाच्या ऑप्शनवरती जायचं आणि इथनं आपल्याला एक इमेज ॲड करून घ्यायची महाराजांची. ठीक आहे, तर इथनं आपण एक इमेजेस ॲड करून घेऊया. ही वाली PNG ॲड केलेली आहे. PNGवरती क्लिक करायचं. PNGला थोडंसं झूम करून घ्यायचं. बघू शकता मी असं झूम करत आहे अशा प्रकारे. PNGला झूम करायचं आहे आणि इथं डबल मायनस ऑप्शन असेल याला ऑन करायचं आहे. याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि थोडंसं आता परत ऐकायचं आहे. तर राईट इथं यायचं आहे आणि इथून समोरील पार्ट आपल्याला कट करून टाकायचा आहे. इथं याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथनं आपल्याला आणखीन एक इफेक्ट डाउनलोड करून घ्यायचा ट्रान्झॅक्शन. बघू शकता तुम्हाला दाखवतोय मी. हे वाला ट्रान्झॅक्शन डाउनलोड करायचं आहे. याच्यावरती क्लिक करायचं आणि यातील आपल्याला 2 नंबरचा किंवा 1 नंबरचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. तर बघू शकता हा वाला आपण ॲड करू शकतो. थोडंसं ऐकून घेऊया. थोडंसं पुढं सरकवायचं आहे. ठीक आहे, तर बघू शकता. त्यानंतर आपल्याला करायचं काय आहे, इथं आता आपल्याला इथं सेटिंगच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि इथनं आपल्याला एडिटिंगवरती येऊन वरली जी ड्युरेशन आहे आपल्याला 2.5वरती ठेवायची आहे आणि इथं खाली आपल्याला फुल स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. थोडंसं आपण ऐकून घेऊया आता परत. त्यानंतर आता आपल्याला मीडियाच्या ऑप्शनवरती जायचं आणि इथनं जे पण इमेजेस तुमच्याकडे असतील ते इमेजेस तुम्हाला आता ॲड करून घ्यायचे. तर सिम्पली आपण काही इमेजेस ॲड करून घेऊया. जेवढे माझ्याकडे आहे तेवढे. तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही ॲड करू शकता. ठीक आहे, तर बघू शकता इमेजेस ॲड झालेले आहे. त्यानंतर आपल्याला इथं एक बॉक्स दिसत असेल PNGच्या मध्ये, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि हा इफेक्ट आपल्याला सगळ्या व्हिडिओवरती आता लावून घ्यायचा आहे. बघू शकता हा वाला इफेक्ट. याच्यावरती क्लिक करायचं आणि 3 नंबरचे इफेक्ट पूर्ण व्हिडिओवरती लावून घ्यायचं आहे. तर मी सिम्पली आता पूर्ण व्हिडिओवरती लावून घेतो. ठीक आहे, तर बघू शकता मी सगळ्या इमेजेसवरती ट्रान्झॅक्शन ॲड केलेलं आहे. आता करायचं काय आपल्याला, व्हिडिओच्या एक नंबरला यायचं आहे, लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक बॉर्डर इमेजेस मिळेल. ती बॉर्डर इमेजेस ॲड करायची. बॉर्डर इमेज ॲड झाल्याच्यानंतर काहीची साईज ऑप्शन जोडलेला फोटो स्क्रीन करायचं आहे आणि हिची जी लेंथ ती शेवटपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे. त्यानंतर परत आपल्याला लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथं तुम्हाला एक ब्लॅक स्क्रीन व्हिडिओ मिळेल. तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. ठीक आहे, तर बघू शकता व्हिडिओ आपण ॲड केलेला आहे. कैची साईज ऑप्शन जोडलेला फोटो स्क्रीन करायचं आहे, बॅक यायचं आहे, ॲडजस्टमेंटवरती जायचं आहे, 3 नंबरची आणि 2nd नंबरची लाईन पूर्णपणे हाय करायची आहे. परत ब्लेंडिंगवरती यायचं आहे आणि याला स्क्रीनवरती सोडून टाकायचं आहे. याला स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर आता करायचं काय आपल्याला, परत आता इथं आपली जी इथं लेअरवरती जायचं आहे. लेअरवरती जाऊन तुम्हाला इथं ओव्हरऑलवरती यायचं आहे, 3 नंबरच्या ऑप्शनवरती. यावरती क्लिक करायचं आहे आणि हा तुम्हाला इफेक्ट डाउनलोड करून घ्यावा लागेल. ठीक आहे, फॉगवाला. हा इफेक्ट तुमच्याकडे नसेल तर इथं गेट मोरवरती जायचं आणि डाटा ऑन करून डाउनलोड करून घ्यायचा आहे. यातील 4 नंबरचे इफेक्ट आपल्याला यूज करायचा आहे. ठीक आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे, ओके करूया आणि याला इथं खाली ॲड करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे. आणि याची जी लेंथ शेवटपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत घेतल्याच्यानंतर आपल्याला ही बॉर्डर PNG आहे का याच्यावरती क्लिक करायचं आणि 3 डॉटवर येऊन याला बिग टू फ्रंट करायचं आहे. तो फॉग इफेक्ट याच्या खाली जाईल. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर करायचं काय, जिथनं आपला इमेज निघायला सुरुवात होती तिथं यायचं आहे. ठीक आहे, इथं आल्याच्यानंतर लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक इमेजेस मिळून जाईल. आणखी लागतं ही बघू शकता, ही इमेजेस तुम्हाला PNG ॲड करायची. इथं बघू शकता अशी. थोडंसं झूम करून घेऊया. इथं तुम्हाला खाली ॲड करायची आहे. ॲड केल्याच्या नंतर हिची जी लेंथ आता आपल्याला इथनं शेवटपर्यंत घेऊन टाकायची. इथनं शेवटपर्यंत घेतल्याच्या नंतर आता जो आहे तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. आपण प्ले करून बघूया. ठीक आहे, तर प्ले करून दाखवतो कसा बनलेला आहे. तर बघू शकता एकदम कडक व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. आता आपल्याला करायचं काय, इथं शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं ज्या साईजमध्ये तुम्हाला ह्या व्हिडिओला एक्सपोर्ट करायचा असेल इथं एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही हा व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेऊ शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती पहिल्यांदा असेल चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.